जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीवान येथील प्रभाग क्रमांक 2 च्या खळवाडी परिसरातील वर्दळीचा रस्ता गेल्या 2 वर्षापासून श्रेयवादात अडकला आहे। या परिसरातील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना मात्र घोटाभर चिखलातून मार्ग काढावा लागत आहे। नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही या प्रभागातील सदस्य ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात सरसावले असून त्वरित रस्ता दुरुस्त झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देण्यात आला। महाविकास आघाडीतील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली तेच आता कामाचे उद्घाटन करण्यासाठी 4.5 वर्ष झोपलेले झोपेतून जागे झाले आहे। सध्याच्या महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने मोठा विकासाच्या कामांना खंड पडला होता। या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली, तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला। भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावले आहे, अशी घणाघाती टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी 9,96,31,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। हे वन उद्यान पारनेर तालुक्यातील सुपा येथे होणार आहे। याबाबत माहिती भाजपाचे सागर मैड यांनी दिली आहे। या निधीतून सुपा परिसरात वन उद्यान साकारण्यात येणार असून गावाचा विकास पाहता हे वन उद्यान नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे। नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे। त्यानुसार डॉक्टर सुजय विखे हे संगमनेर व राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र त्यांनी संगमनेर आणि राहुरीतून नव्हे तर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी केली आहे। पोलिसांतून सतत कारवाया करूनही कत्तलखाने काही बंद होण्याचे नाव घेत नाही। या पार्श्वभूमीवर थेट पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे मैदानात उतरले असून त्यांनी स्वतः संशयित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी 2 दिवस केलेल्या कारवाईत 16 गोवंशीय जनावरांची कत्तलीपासून सुटका करण्यात आली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरातून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तेथील तालुका पोलीस ठाण्यावर काल शुक्रवारी मोर्चा काढला होता। यावेळी मुलीच्या आई आणि वडिलांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळला। सदर मुलीचे 27 जुलै रोजी अपहरण झाले होते। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता। भंडारदरा पाणलोटात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणात नव्याने पाण्याची जोमाने वाढ होत आहे। काल सायंकाळी विसर्ग 7,420 क्युसेकने प्रवारा नदीत सोडण्यात आले होते। त्यामुळे निळवंडे धरणालाही पाणीसाठा वेगाने वाढत असून आज हा पाणीसाठा 65% पुढे जाणार आहे। दरम्यान 1,060 दल घनफूट क्षमतेने आढळा धरणही भरले असून 40 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे। श्रीरामपूर येथे घरात घुसून कुऱ्हाडीचे वार करत एकाचा खून तर दोघांना गंभीर जखमी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात जेरबंद केलं। आकाश इंद्रभान बर्डे व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा जेरबंद आरोपीत समावेश आहे। या घटनेबाबत मुन्ना पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या फिर्यादीवरून पोलिसांनी खून व जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो नेवासा फाटेजवळ पकडला। सदर टेम्पो सिल्व्हासा दादर हवेली येथून चोरी करण्यात आला होता। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कृष्णा देवी शंकर वर्मा, राम बहादूर राममणी अशी आरोपींची नावे आहेत। पथकाने अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर शोध सुरू केला असता नेवासा फाटा परिसरात सदर वर्णाचा टेम्पो आढळून आला।
जामखेड येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद समोरून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासातच जामखेड पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचा तपास केला आहे। या कामगिरीबद्दल जामखेड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घटनेची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।